मित्रांनो, आज श्री महालक्ष्मी यांना पुरणपोळीचा नैवेद्य असतो आमच्याकडे। आता माझ्या पुरणपोळ्या पहा कशा छानपैकी फुलतात, टम्मा अशा। पोळीला अजिबात काट दिसत नाहीये माझ्या, बघा अजिबात काटच दिसत नाहीये। अशा माझ्या नेहमी मी अशाच पोळ्या करते आणि साखरेच्या पोळ्या आहेत, जायफळ वेलची टाकून। पहा पलटी गेली, आता पहा काटच दिसत नाहीये पोळीला। अशा प्रकारे खूप छान अशा मऊ लुसलुशीत भरपूर पुरणाच्या पोळ्या। तुम्ही या सर्वजण जेवायला। पुरणाच्या पोळीचा बेत असतो महालक्ष्मीचा नैवेद्य। पहा वारंवार पाहावं असं वाटतंय, पाहतच राहावं असं वाटतं, असं श्री महालक्ष्मीचं रूप। हे सर्व साधं सिंपल आहे, रांगोळी वगैरे काढलेली। आणि हे अशा राशी मांडल्यात ना, कारण का भरायचा नंतर कंटाळा येतो आणि आपल्या घरात कोणी भरायला नाही, आता हे सगळं आपल्यालाच करायचं, सगळे जिकडे तिकडे जाणार आहेत म्हणून मी अशा राशी मांडलेल्या आहेत। तर किती पण पाहतच राहावं असं वाटतं, ह्यांना कमीच पडत नाही। मी माझं काम झालं की पटकन येते आणि यांच्या समोरच बसते। तुम्ही सुद्धा पाहून घ्या, किती सुंदर आणि सुरेख अशा दिसत आहेत दोघी जणी बहिणी। आणि हा त्यांचा लड्डू म्हणजे छोटा गणपती, बाल गणपती। ह्या यंदा आपण बाल गणपती आणलेले आहे। मित्रांनो, सर्व ह्या दोन्ही महालक्ष्म्या मी उभ्या केलेल्या आहेत। साड्या नेसवल्या बघा, मी या दोघींना साड्या नेसव। आणि हे सगळं सजावट आपल्या ह्या गुड्डीनी केलेलं आहे। हे सगळं मांडणं वगैरे हे गुड्डीनी आणि आपल्या बाबूनी, शुभमनी आणि त्याच्या पप्पानी, हे दोघा तिघांनी सर्व हे केलेलं आहे। आपण फक्त साड्या नेसवलेल्या आहेत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल। करत आहे ब्लॉगची सुरुवात। त्याआधी तुम्हाला सर्वांना सस्ने प्रेमपूर्वक नमस्कार। तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये, आपली मीराताई। मित्रांनो, महालक्ष्मीचं आगमन काल झालेलं आहे आणि आज त्यांना सकाळी सगळं फराळ वगैरे सगळं दाखवलेलं आहे। पुन्हा मग दिवसभर फराळाचं केलं। आपले मिस्टर घनश्याम मते, इन्स्पेक्टर घनश्याम मते, हे तर गेले पुढे, जरा कामानिमित्त गेला तो। मग त्याची जाण्याची घाई आणि त्या लोकांची जाण्याची घाई, माझी घाई अगदी, पण झालं बरं का कसं तरी। आणि आता मी गावामध्ये पण गेले होते, गावामध्ये पण सगळ्यांच्या महालक्ष्मी बघून आले। असू दे की, मी त्याला पहिल्यापासूनच तेच बोलते मी। हा, तो टकल्याचा फोटो नाही का त्याचा। आता हे त्यांची बाळ आहेत ना, आपण ह्याला नेक्स्ट टाइम ना, पुढच्या वर्षी यांना पण स्टँड आणूया, यांना पण आपण एक फ्रॉक आणू मस्तपैकी। आणि ह्याला पण आपण एक ड्रेस आणूया पुढच्या वर्षी। ह्या वर्षी ह्या काही गोष्टी मला शक्य झाल्या नाहीयेत आणि मला ते कळलंच नाही की आपण ह्यांच्यासाठी पण स्टँड घेऊया। पण पहा कशावर बसवलेत ते तुम्ही मला विचारा, मी कमेंट करून सांगेल तुम्हाला, तुम्ही मला कमेंट करा। आणि ह्या दोन्ही अशा हे काय साधारण आपल्या घरात जे आहे ते लावले मी या दोघांना आणि अशा प्रकारे बसवलंय। साध्या सिंपल, बघा आपल्या जमलंय का आपल्याला। पहा तो काय म्हणतो बघा, डुगू बुगू, आपला बुंडोचा दोस्त आहे। हा पण एक दोस्त आहे बघा, काय म्हणतात बघा हे। त्यांचं ते चालूच आहे, हाला डुगडुग फार छान वाटतात बरं का। हे ब्लॅक होते, दोन व्हाईट होते। मला दोन ब्लॅक किंवा व्हाईट घ्यायचे होते, तर ते एक सर म्हणाले मॅडम हा एक घ्या, त्यांच्या खातीर घेतला बरं का, नाही तर मी दोन्ही ब्लॅक किंवा दोन्ही व्हाईटच घेणार होते। आपलं काही डेकोरेशन, काही नवीन काही घेतलं नाही। जे माझ्या घरामध्ये शोच्या वस्तू मी कपाटात ठेवून दिलेल्या ना, अगदी मी त्याच मांडलेल्या आहेत। हत्ती वगैरे आम्ही सगळं होतं बरं का, आमच्या भ्रूणाने सगळं तोडून टाकलं नेऊन। हे आपल्या सगळ्या पाहुण्यांनी आणलेले आहेत। 4.5-5 किलोच्या समय आहेत दोन्ही मिळून, 2.5 फूट उंचीच्या, 2.5 कसं जास्त आहेत। त्यांना नैवेद्य दाखवला। आणि ही रांगोळी पहा, मी आपली ही रांगोळी फक्त काढायला घेतली। मग बायका आल्याच्या नंतर हे घाईमध्ये हे असं रेखाटले, बाहेरच बायका होत्या उभ्या, मग हे घाईमध्ये काढले। इथे आपली खड्या नारळाने ओटी भरलेली आणि पण ती साडी नेली बघा त्यांनी, बॅगमध्ये ठेवली तिने, पुढे गेली साडी। मित्रांनो, कशा झाल्यात आपल्या साध्या सिंपल महालक्ष्मी असं मी म्हणते, पण त्या साध्या नसतात बरं का,
त्यांच्या इतकं सुंदर कोणीही नसतं आणि आपण त्यांना सजवणारे कोणी नाही आहेत. ते स्वतःच आपल्याला बुद्धी आणि आपल्या हाताने ते घडतंय, हे महत्त्वाचं आहे. नाहीतर आपण म्हणतो मी केलं, मी वगैरे काही नाही आहे. करता करिता त्याच आहेत. मूळ प्रकृती, आदिशक्ती, आदिमाया, जगत जननी असं म्हटलं जातं. एक निमित्त आहे. मी साडी नेसवल्या, मी हे केलं, मी ते केलं, असं मीही त्यातलीच आहे. मीही तेच म्हटलेलं आहे. दुपारी आज पुरणपोळीचा नैवेद्य स्वयंपाक केला आणि गावामध्ये बघून आलो. परत इकडच्या महिलांनी बोलवलं. ती बाई स्वतः आली बरं का. ती आमची जाऊबाई, तिच्या पण मुलाचं लग्न झालं आणि त्या स्वतः आल्या मला इथे बोलवायला आणि त्या इथे पाहायला पण आल्या. तर मी त्यांच्याही घरी जाऊन आल्या. जो आपल्याला बोलवते ना आदराने, आपण त्यांच्या घरी जायचं. आणि मला असं न बोलवता कोणाच्या घरी जायला आवडत नाही, मी जातही नाही. ज्याला जे समजायचे ते समजो. शुभ्र्या काल वर बघत होत्या, आज सरळ आपल्याकडे बघतात बघ. आता आपलं जेवण पण झालेलं आहे बरं का. आणि मला असं आता तोंड धुशी वाटत नाहीये. मगाशी मी फ्रेश झाले होते पण हळदी कुंकू झाल्यामुळं आणि मला धुवायचंही नाहीये तोंड. आता असंच राहायचंय मला. मित्रांनो, स्किप न करता व्हिडिओ पाहतायत त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. आणि हां, तुम्ही जर माझ्या चॅनल पहिल्यांदा पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर मित्रांनो, मी मीराताई इथेच थांबते व तुमची रजा घेते. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. आणि हां, उद्याचा व्हिडिओ पण पाहायला विसरू नका. उद्या आमच्याकडे महालक्ष्मीला म्हणजेच गौराईला कशा प्रकारे निरोप देतात हे सर्व मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. चला तर मित्रांनो, पुन्हा एकदा काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय बाय.